तर नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. तर आता अपात्र महिलांना देखील आता ₹2100 महिना त्या ठिकाणी मिळणार आहे. सरकारचा मोठा निर्णय नेमका कोणता आहे? तर राज्यातील अपात्र महिलांसाठी त्या ठिकाणी बातमी समोर आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून ज्या प्रकारे राज्यातील या योजनेच्या पात्र महिलांना ₹2100 महिना दिला जाणार आहे, अशाच प्रकारे आता पात्र महिलांना देखील महाराष्ट्र सरकारकडून ₹2100 महिना दिला जाणार आहे. तर या संदर्भात सविस्तर माहिती आपण तर पुढे पाहणारच आहे. पण त्याआधी तुम्ही व्हिडिओवर जर नवीन असाल आणि व्हिडिओला लाईक नसेल केलं तर अजून पण तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. म्हणजेच आपण अशाच शेती संदर्भात सरकारी योजनेसंदर्भात अशाच माहितीपूर्ण बातम्या आपण आपल्या चॅनलवर आणत असतो. तर महाराष्ट्र सरकारने राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. तर लाडक्या बहिणींसाठी ₹2100 महिना कधीपासून मिळणार आहे? महायुती सरकारकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान व त्याप्रमाणे वचनामध्ये महिलांना आश्वासन दिले होते की राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन झाल्यास या योजनेअंतर्गत महिलांना ₹2100 महिना देण्यात येणार आहे. पण अशातच महिलांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी महायुती सरकार स्थापन झाले, परंतु त्या ठिकाणी ₹2100 अजून पण चालू केलेले नाही सरकारने. तर आता पात्र महिलांना देखील या ठिकाणी ₹2100 महिना मिळणार आहे. तर महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या प्रचार दरम्यान ज्याप्रमाणे राज्यातील लाडकी बहिणींना आश्वासन दिले होते ₹2100 महिना देऊ, त्याप्रमाणे महायुती सरकारकडून संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनाच्या लाभार्थ्यांना पण आश्वासन दिले होते की जर राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन झाले तर त्या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ₹2100 महिना देऊ. त्यामुळे आता लाडक्या बहिणीसोबत संजय गांधी निराधार योजना म्हणजेच श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना पण त्या ठिकाणी ₹2100 महिना त्या ठिकाणी मिळणार आहे. ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी बातमी आपल्याला पर्यंत त्या ठिकाणी आलेली आहे. तर या ठिकाणी कोण महिला या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी आहेत त्या ठिकाणी त्यांनी कमेंट करा. धन्यवाद.